श्री स्वामी समर्थ. दिव्यांची अमावस्येला करण्याचे उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 12 ऑगस्टला येणारी ही अमावस्या साधी अमावस्या नाही. हा दिवस आहे आपल्या घरातील प्रत्येक दिव्याला नमस्कार करण्याचा, पितरांचं स्मरण करण्याचा आणि आपल्या घरात प्रकाश, सुख, समृद्धी आणि सकारात्मकतेची प्रार्थना करण्याचा. म्हणूनच दीप अमावस्येला म्हणजेच दिव्यांच्या आवशीला हे काही उपाय आणि परंपरा मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर दीप अमावस्या म्हणजे काय, तर आषाढ महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अमावस्येला महाराष्ट्रात दीप अमावस्या, दिव्यांची अमावस्या किंवा दिव्यांची आवस असं म्हटलं जातं. या दिवशी घरातील पणत्या, समई, निरांजन आणि इतर दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. पावसाळ्यातील अंधार दूर करण्याबरोबरच अज्ञानाचा अंधार दूर होऊन जीवनात ज्ञानाचा आणि सकारात्मकतेचा प्रकाश राहावा, ही यामागची श्रद्धा आहे. तर दीपपूजन कसं करावं आपण आता बघणार आहोत. सर्वप्रथम घरातील दिवे, समई आणि निरंजन स्वच्छ करून घ्याव्यात. संध्याकाळी पाट किंवा चौरंगावर सुंदर रांगोळी काढावी. दिव्यांची सुंदर आरास करावी. सर्व दिव्यांमध्ये तेल किंवा तूप आणि वात घालून ते प्रज्वलित करावे. त्यानंतर दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करून मनोभावे पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे की कशा प्रकारे मी दिव्यांची पूजा केलेली आहे. त्या प्रकारे तुम्ही सुद्धा दीप अमावस्येला दिव्यांची पूजा नक्की करा. तर कणकेचे दिवे पण तुम्हाला या दिवशी करायचे आहेत. तर दीप अमावस्येला पूजेमध्ये कणकेचे गोड दिवे करण्याची सुंदर परंपरा अनेक घरांमध्ये आहे. गव्हाची कणिक किंवा गूळ वापरून कणकेचे दिवे तयार करून ते पूजेत ठेवले जातात. हे दिवे आपल्या संस्कृतीतील मांगल्य आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जातं. आपल्या मुलांना दीप अमावस्येच्या दिवशी आठवणीने ओवाळायचे आहे. ही एक अतिशय सुंदर परंपरा आहे. आपल्या घरातील अपत्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळून त्यांना गोडाचा नैवेद्य त्या दिवशी तुम्ही खाऊ घालायचा आहे. मुलांच्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात, त्यांना आरोग्य, सुख आणि दीर्घायुष्य लाभावं अशी मनोभावाने प्रार्थना करायची आहे. ही केवळ पूजा नाही, तर आपल्या पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडणारा एक सुंदर असा संस्कार आहे. तर पितरांसाठी सुद्धा तुम्हाला एक दिवा दीप अमावस्येला नक्की लावायचा आहे. अमावस्या हा दिवस अनेक कुटुंबांमध्ये पितरांच्या स्मरणासाठी महत्त्वाचा मानला जात असतो. म्हणून आपल्या श्रद्धेनुसार पितरांचे स्मरण करायचे आहे, दानधर्म करायचे आहे आणि त्यांच्या नावाने एक दिवा लावायचा आहे. तर काही परंपरांमध्ये कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा दक्षिण दिशेला लावण्याची प्रथा आहे, कारण दक्षिण दिशा ही पितृदिशा म्हणून मानली जाते. तर तुम्ही हा दिवा नक्की लावा. तुम्ही हा दिवा घराच्या बाहेर लावू शकतात संध्याकाळच्या वेळेला दक्षिणेकडे तोंड करून. आणि त्याबरोबर तुम्ही आणखी काय करू शकतायत, तर गरजू व्यक्तीला अन्नदान करायचं आहे. पक्षी किंवा प्राण्यांना अन्न किंवा पाणी द्यायचं आहे जमल्यास. पितरांचं स्मरण करायचं आहे. दुपारी भाताचा किंवा दही भाताचा नैवेद्य पितरांना दाखवायचा आहे. घर आणि देवघर स्वच्छ ठेवायचं आहे. संध्याकाळी दिवे लावून प्रार्थना करायची आहे. हे सर्व श्रद्धेने आणि मनापासून तुम्ही करायचं आहे. तर दीप अमावस्या म्हणजे फक्त दिवे लावण्याचा दिवस नाही, तर आपल्या मनातील अंधार दूर करून आशेचा प्रकाश निर्माण करण्याचा दिवस आहे. ज्यांच्या घरात दिवा आहे तिथे आशा आहे आणि ज्यांच्या मनात श्रद्धा आहे तिथे स्वामींची कृपा आहे. या दीप अमावस्येला आपल्या घरातला प्रत्येक दिवा प्रेमाने प्रज्वलित करा. पितरांचं स्मरण करा. आपल्या मुलांना ओवाळा आणि स्वामींच्या चरणी आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दीप अमावस्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर तुम्हाला या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्रेमाने श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि अशाच माहितीयुक्त व्हिडिओसाठी, उपायांसाठी आणि स्वामी विचारांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.